हाय फ्रेंड्स, ई मॅथ्स ट्युटोरियल या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. फ्रेंड्स, आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 6वी विषय गणित प्रकरण 3 संख्यांच्या जगात या प्रकरणातील स्वाध्याय 3 आज आपण या व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, तसेच लाईक करा. पहिला प्रश्न, अचूक पर्याय निवडा. आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत, त्यापैकी अचूक पर्याय निवडायचे आहे. त्यातील पहिला प्रश्न, ऋण 5 ही संख्या ऋण 5 ही डॉट डॉट संख्या आहे. पर्याय काय दिले? पूर्ण, नैसर्गिक, पूर्णांक, अपूर्णांक. तर अचूक पर्याय आहे पूर्णांक, कारण का ही ऋण पूर्णांक आहे. मग पर्याय क बरोबर आहे, पूर्णांक. दुसरं, ऋण 5 आणि 0 यांची तुलना करायची. कोणती संख्या मोठी आहे? तर 0 मोठा आहे, म्हणजे या प्रकारचं चिन्ह येईल. या ठिकाणी पर्याय कोणता आहे? ब पर्याय बरोबर आहे. कळलं आहे? ओके. त्यानंतर त्यातला दुसरा प्रश्न, खालील विधाने चूक की बरोबर ते लिहायचे आहेत. त्यातलं पहिलं, 0 ही सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहे. तर चूक. उत्तर आहे 1 ही सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहे. चूक. तुम्ही चूक लिहायचं, मी क्रॉस केलेला आहे, तुम्हाला चूक असं लिहायचं आहे. सर्व नैसर्गिक संख्या पूर्ण असतात. तर बरोबर आहे. सर्व पूर्ण संख्या नैसर्गिक असतात. तर चूक आहे, कारण का 0 ही नैसर्गिक संख्या नाही. चौथं, विरुद्ध संख्यांची वजाबाकी 0 येते, तर विरुद्ध संख्यांची बेरीज 0 येते. मग हे सुद्धा काय? चुकीचं आहे. एक विधान बरोबर आहे, बाकी सर्व चुकीचे आहेत. त्यानंतर तिसरा प्रश्न, खालील संख्या चढत्या क्रमाने लिहा. खालील संख्या चढत्या क्रमाने लिहायच्या आहेत. चढत्या क्रमाने संख्या लिहिताना आपण काय करतो? सर्वात लहान संख्या अगोदर आणि सर्वात मोठी संख्या शेवटी लिहितो. या ठिकाणी 87 आहे. बघा, पहिली संख्या लहान कुठे आहे? तर ही पहिली संख्या येईल, ही पहिल्यांदा लिहिणार. त्यानंतर कुठले आहे? 87. दोनदा इथे पण 87, इकडे पण 87. मग दुसरी तुलना करा. इथे 29 आहे, ही दुसरी, ही तिसरी संख्या आणि ही चौथी संख्या. ओके, उत्तर कळले? आता हे उत्तर आपण लिहूया. या प्रकारे आपल्याला उत्तर लिहायचे आहे. हे उत्तर आहे. ओके, चढता क्रम. या प्रकारे ही संख्या तुम्ही लिहून घ्या. त्यानंतर दुसरा प्रश्न बघा. चौथा प्रश्न, 1 ते 9 हे अंक एकदाच वापरून 5 अंकी संख्या तयार करा. त्यांचे वाचन व शब्दात लेखन करून सर्वात मोठी व सर्वात लहान संख्या कोणती ते लिहा. आता 1 ते 9 अंक घ्यायचे, त्यापासून 5 अंकी संख्या तयार करायच्या. कोणत्याही 5, आपण कितीही संख्या तयार करू शकतो. ओके, तुम्ही कोणतीही 5 अंकी संख्या घ्या. मी पहिल्या 5 घेतल्यात, 1 2 3 4 5, 5 अंकी संख्या तयार झाली. नंतर ही दुसरी घेतली, पहिली संख्या, दुसरी 1 2 1. आता 2च्या ऐवजी मी काय घेते? 1 3 4 5 6, कोणत्याही 5 अंकी संख्या तयार करायचे आहेत. आता मी 2 3 4 5 6 घेतले आहेत. 3 4 5 6 7. तुम्ही कोणत्याही 5 संख्या घ्या. 9 पैकी 5 संख्या घ्यायच्या आहेत आणि फक्त ती संख्या काय आली पाहिजे? एकदाच आली पाहिजे. ओके, तर वाचन कसं येणार? या संख्येचं वाचनसुद्धा करायचं आपल्याला. 12,345. तुम्ही कोणतीही संख्या दुसरी घेतलात तर त्याचं वाचन तुम्हाला करायचं आहे. 13,456, 23,456, 34,567. अशा आपण 5 संख्या लिहिलेल्या आहेत. ओके, तुम्ही आणखी संख्या लिहू शकता. 4 संख्या घेतल्या, तुम्ही आणखी कितीही संख्या घ्यायच्या. किती संख्या लिहायच्या तर बघूया. 5. आणखी संख्या एक घ्या, 5वी संख्या. कोणती घ्या? 5 6 7 8 9 ही सुद्धा संख्या चालेल. ओके, कोणती संख्या? फक्त एक अंक एकदाच घ्यायचा आहे. त्यामुळे कोणती? 1
6, 7, 8, 9 घेतला तरी चालेल, 2, 6, 7, 8, 9 घेतला तरी चालेल. अशा असंख्य संख्या लिहू शकता तुम्ही. असंख्य म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या संख्या या ठिकाणी लिहू शकता. प्रत्येकाचं उत्तर बरोबर येईल. आता हे मात्र उत्तर सर्वांचं सारखं येईल. काय करायचं आहे, सर्वात मोठी संख्या आणि सर्वात लहान संख्या हे सर्वांचं उत्तर सारखं यायला पाहिजे. आता मोठी संख्या लिहिताना सर्वात मोठी संख्या लिहिताना काय करायचं आहे, संख्या किती 1 ते 9, मग उलट यायचं उतरत्या क्रमाने 9, 8, 7, 6, 5 याचप्रमाणे. आणि सर्वात लहान संख्या चढत्या क्रमाने पहिल्या 5 संख्या घ्यायच्या, 1, 2, 3, 4, 5. कळलं? ही झाली सर्वात मोठी संख्या, ही सर्वात छोटी संख्या. मोठी लिहिताना उलटं खाली यायचं, उतरत्या क्रमाने यायचं. आणि लहान संख्या लिहिताना चढत्या क्रमाने पहिल्या 5 संख्या घ्यायच्या आहेत. तर त्यानंतर 5वा त्यातला पहिला प्रश्न, वहीवर संख्यापट्टी काढून त्यावर -5, 3, -3, 7 या संख्या दाखवा. -5, 3, -3 व 7 या संख्या दाखवायच्या आहेत. या प्रकारे आपल्या संख्यारेषा काढायच्या आहेत. सुरुवात मग 0 घ्या, उजव्या बाजूला धनसंख्या लिहा. आता 1-1 सेंटीमीटरवरती एक अंक लिहिला तर अतिउत्तम होईल. डाव्या बाजूला ऋणसंख्या घ्या. ते सर्वच 1 सेमी अंतरावर संख्या घ्या, म्हणजे संख्यारेषा व्यवस्थित सुटसुटीत दिसेल. आता आपल्याला लिहायचे अंक सर्वच आहेत, पण कोणते दाखवायचे आहेत, तर -5 या ठिकाणी आहे, हा एक दाखवला आहे. 3 या ठिकाणी आहे, -3 इथे आहे, आणि 7 ह्या सर्व संख्या आपल्याला दाखवायच्या आहेत. कळले? सो या प्रकारे आपल्याला संख्या रेषा काढायची आहे. त्यातला दुसरा प्रश्न काय विचारला आहे, संख्या रेषाच्या शून्याच्या उजव्या बाजूच्या संख्यांना कोणत्या संख्या म्हणतात? उजव्या बाजू म्हणजे ही, या बाजूला कोणत्या संख्या आहेत, तर धनसंख्या. उत्तर येईल धनसंख्या. शून्याच्या डाव्या बाजूच्या संख्यांना, डाव्या बाजू म्हणजे या बाजूला संख्या, कोणत्या संख्या आहेत, ऋणसंख्या. कळले? संख्या रेषा काढली, उजव्या बाजूला धनसंख्या असतात, डाव्या बाजूला ऋणसंख्या असतात. त्यानंतर 6वा प्रश्न, पर्यावरण संरक्षणासाठी एका जिल्ह्याने आर्थिक वर्ष 23-24 मध्ये ₹69,27,27,762 एवढा खर्च केला. आर्थिक वर्ष 24-25 मध्ये 88,36,584 खर्च केला. तर दोन्ही आर्थिक वर्षातील एकूण खर्च किती? एकूण खर्च म्हणजे बेरीज करणार. 23-24 पेक्षा 24-25 मध्ये किती खर्च अधिक झाला, तुलना केलेली आहे, वजाबाकी करणार. म्हणजे एकदा बेरीज करायची आहे, एकदा वजाबाकी करायची आहे. तुम्हाला बेरीज आणि वजाबाकी केलेली दिसत असेल स्क्रीनवरती. या ठिकाणी बेरीज केलेली आहे, म्हणजे एकूण विचारले, एकूण खर्च. या ठिकाणी वजाबाकी म्हणजे मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा, एवढं मात्र करा. वजाबाकी केलेली आपल्याला दिसते. आणि उत्तर लिहायचं आहे, दोन्ही वर्षातील काय आला, तर एकूण खर्च किती आहे, 1,57,64,346 या ठिकाणी उत्तर आहे. आणि 2023-24 पेक्षा 24-25 मध्ये किती अधिक खर्च आला, तर 19,08,822 अधिक खर्च झाला. सो या प्रकारे उत्तर लिहायचं आहे. ओके, कळतंय? सो नेक्स्ट 7वा, ही संख्या कोड आहे. काय सांगितलं आहे, तर दिलेल्या चौकटीमध्ये 1 ते 9 संख्या अशा प्रकारे लिहा की प्रत्येक संख्या एकदाच येईल, त्यांची उभी आडवी तिरपी बेरीज समान येईल. उभी आडवी तिरपी बेरीज काय आली पाहिजे, समान आली पाहिजे. आता या ठिकाणी 3 अंक दिला आहे, जे रेड पेनाने लिहिलेलं आहे ते आपलं उत्तर आहे. 8, 1, 6, 3, 5, 2 ह्या संख्या आपल्याला अगोदरच दिलेल्या आहेत. मग आडवी बेरीज करून बघूया किती येते. 8 अधिक 1 9, 9 अधिक 6 15. म्हणजे उभी आडवी तिरपी बेरीज किती बेरीज आली पाहिजे, 15 आली पाहिजे. सोपं आहे. या ठिकाणी 8 आणि 3 11, म्हणजे किती या ठिकाणी 4 येतील. सोपं आहे की नाही. या ठिकाणी बघा 3 आणि 5 8, 8 आणि 7 15. सोपं आहे. 1 आणि 5 6, 6 अधिक 9 15. सो या प्रकारे आपल्याला ही संख्या
हा तक्ता आपण पूर्ण भरलेला आहे. चौकटीमध्ये 1 ते 9 संख्या लिहिलेल्या आहेत आणि एकदाच वापरलेल्या आहेत. उभी बेरीज बघा, अशी बेरीज 15 आहे, अशी बेरीज पण 15 आहे, अशी तिरकी बेरीजसुद्धा 15च आहे. करून बघा तुम्ही. ओके, तिरकी बेरीजसुद्धा किती 15 आहे. सो मित्रांनो, अशा प्रकारे आपण स्वाध्याय 3 पूर्णपणे सोडवला आहे. तुम्हाला समजलं असेल कारण उदाहरणं सोपी आहेत. व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. थँक्यू.